मी मुंबईहून आलोय. मी गायक आहे, रेडिओवर गातो. तुम्ही एखादा गाण्याचा कार्यक्रम माझा करू शकता का? तुझ्या जीवाचे तू फार हाल करून न घेता आता मुंबई सोडावी हा एवढाच एक पर्याय. तुझा गळाच आता तुला जगवेल. पदोपदी सोसलेल्या जाणीवेतून ती अर्थता माझ्या स्वरात उतरते. आज खऱ्या अर्थाने प्रभातला नवा संगीत दिग्दर्शक मिळाला. देव देव्हारात नाही. हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना दांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाची टीम आली आहे. 1 मे 2024ला हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. खरं तर म्हणजे दिग्दर्शकांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, कारण असे अनेक जण असतील ज्यांना बाबूजींबद्दल अनेक गोष्टी माहीत नाही आहेत. ते या सिनेमाच्या निमित्तानं आपल्याला कळतील. स्वागत करूया संपूर्ण टीमचं. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. कसे आहात? मस्त मस्त छान. मस्त. सागर सर कसे आहात? एकदम मस्त. सुनील सर कसे आहात? टकाटक. मृण्मयी उत्तम. अपूर्वा एकदम छान. बरं, जसं मी म्हणाले तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण इतका सुंदर चित्रपट तुम्ही आमच्या भेटीला आणताय. व्हेरी ऑनेस्ट मी सांगते, अनेक गोष्टी अनेकांना माहिती नाही आहेत त्यांच्याबद्दल, ज्या या चित्रपटाच्या निमित्तानं उलगडतील. गप्पांना सुरुवात करायच्या आधी आता गाणं तर झालंच पाहिजे, है ना? नाही, तुम्ही तुमच्या आवाजात ना ऐकायचं आहे मला ते गाणं, आणि मग आपण गप्पांना सुरुवात करूया. चला, कोण इनिशिएटिव्ह घेईल पहिला? आणि सुनील सर तुम्ही. मी सुरुवात करून देतो. ते गाणं ॲक्च्युली फिमेल व्हॉइस मधलंच आहे. का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला, का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला, का रे दुरावा निज येत नाही मला एकटीला, कोणी ना विचारी धरी हनुवटीला, मानवळविसी तू वेगळ्या दिशेला, अपराध माझा असा काय झाला, का रे दुरावा. खूप मस्त, खूप सुंदर सुरुवात झाली आहे या मुलाखतीची. योगेश सर, तुमच्यापासूनच सुरुवात करते आता. काय क्लिक झालं आणि ठरलं की हा चित्रपट करायचा? नाही, ही आत्ता जशी तुम्ही गाणी म्हणायला सांगितली या तिघांना, ही गाणी लहानपणापासून आपण सगळेजण ऐकत आलो आहे. बाबूजींची गाणी, आशाबाईंचा आवाज, बाबूजींचा आवाज, हे सगळं इतकं मनावर कोरलं गेलं आहे. आणि मला वाटतं की हे मराठीमध्ये अशा पद्धतीचा इतका मोठा गायक, संगीतकार, इतका मोठा देशभक्त माणूस होऊन गेला आणि त्याचं काही झालेलं नव्हतं, हे एकमेव खरं तर कारण होतं जे ट्रिगर व्हावं असं आपण म्हणू शकतो. आणि मागच्या पिढ्यांना हे सगळं माहिती आहे. म्हणजे एवढा मोठं विपुल काम बाबूजींनी करून ठेवलं आहे, गदिमांनी लिहून ठेवलं आहे, त्या गायिका मंडळींनी गायलं आहे. ते मला वाटतं कुठेतरी जुन्या पिढीबरोबर आजच्या तरुण पिढीला सुद्धा माहिती होणं फार गरजेचं आहे, आणि ते व्हायला हवं. म्हणजे मूळ संगीत, मूळ गायकी, मूळ शब्दरचना, मूळ गीतलेखन काय ताकदीचं असू शकतं, हे मला वाटतं या चित्रपटाचा फार मोठा अविभाज्य भाग बनलेला आहे, आणि म्हणून हे करावं असं वाटलं. खूप मस्त. पण जेव्हा तुम्ही चौघांनी, तुम्हाला कळलं की असा असा चित्रपट होतो आणि आपल्याला त्याबद्दल विचारण्यात येतं आहे, खरं तर ही खूप मोठी जबाबदारी असणार. तरीसुद्धा एक असतं ना की हे करायचं आहे, स्क्रिप्ट असेल म्हणा किंवा यांचं दिग्दर्शन असेल म्हणा किंवा त्यांनी बाबूजींनी केलेलं काम असेल, बऱ्याच गोष्टी पुरेशा आहेत खरं तर हो बोलायला. तुमची सिच्युएशन सगळ्यांची काय होती जेव्हा या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं? अतोनात आनंद झाला मला. मी वारंवार म्हणत आलो आहे की मला असं खरंच कधी वाटलं नव्हतं की मी कुठल्या बायोपिकमध्ये कधी काम करीन. पण योगेशनी मला विचारल्यावरती अर्थातच तो मी विचार केला की आपण खरंच करू शकतो का. या सगळ्या जे एक सेल्फ ॲनालिसिस जे असतं ते बेसिक
माझं चालूच होतं. त्याचं नक्की झालेलं होतं की नाही तू करणार आहेस, पण माझं ठरत नव्हतं. आणि नंतर मग मुहूर्ताच्या दिवसानंतर मात्र मी जेव्हा पुन्हा सारखं मी मला स्वतःला त्या पेहरावामध्ये त्या गेटअपमध्ये आरशात पाहत होतो, तेव्हा मला मग कुठेतरी असं वाटायला लागलं की काहीतरी याच्यातून होऊ शकतंय बरं. पण म्हणजे अर्थात असं नाही झालं की त्या 3ऱ्या दिवसानंतर मी चांगलं काम केलं. पहिल्या दिवसापासूनच मी त्याच्यात मन लावून काम करत होतो. आणि फक्त एक स्वतःला सुद्धा एक अश्युरन्स लागतो ना तुम्हाला की ओके व्हॉट यू डुईंग इज ऑन द राईट ट्रॅक. तर ते मला 2-3 दिवसांनंतर जाणवू लागलं. पण योगेशलाच सगळ्या म्हणून त्याचे जे गुण आहेत ना ते सगळे योगेशलाच मिळतात. कसं काम झालं आहे, काय आता तुम्ही पाहणार आहात, हे अजून आम्हीसुद्धा पूर्णपणे सलग बघितलेलं नाही आहे. पण आय एम शुअर की ते योगेशनी फार फॅन्टॅस्टिक केलेलं असणार. आणि ही कलाकृती अशी आहे ना की अनेक पुढच्या पिढ्या, जशी बाबूजींची गाणी लोक अनेक पिढ्या गात आहेत ना, तशी ह्या फिल्मबद्दलसुद्धा अनेक पिढ्या नक्कीच आवर्जून पाहतील, जाणून घ्यावं असं वाटेल या व्यक्तिमत्वाविषयी आणि एन्जॉय करतील फॉर शुअर. सागर सर. नाही, आपण अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यानंतर आपण बऱ्याच अशी वाट बघत असतो की आपल्याला काहीतरी चांगलं काम करायला मिळावं. पण प्रत्येक वेळी ते मिळतंच असं नाही. अनलेस अँड अंटिल तुमच्यासाठी कोणी काही करत असेल किंवा तुम्ही स्वतःच प्रोड्युसर नसाल आणि तुम्हाला हवं त्या सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येत असतील. तर अशाच प्रत्येकाला आवडत्या कराव्या लागतात, नको असलेल्याही कराव्या लागतात. पण सगळ्या गोष्टी तो आर्टिस्ट मन लावूनच करत असतो. आणि अशातच अचानक अशी गदिमांसारखी भूमिका जर आली आणि तीही सुधीर फडके यांच्या आयुष्यातील गदिमा, असे जेव्हा येतात तेव्हा मग आनंद तर नक्कीच येतो आणि जबाबदारीही वाढते. आणि एक असं असतं की नाही, आता ही जी भूमिका आहे की जे गीत रामायण या दोघांनी मिळून केलेलं आहे, त्यामुळे त्याचं त्या स्क्रिप्टमधलं स्थानसुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि तो संपूर्ण ग्राफ जो त्या कॅरेक्टरचा आहे त्याच्यातून गदिमा म्हणजे त्याला एक सुरुवात, मध्य, शेवट असं सगळं असणार आहे. तर मग एक खूप मोठी जबाबदारी वाढते. त्यामुळं आनंद तर प्रचंडच झाला होता. त्याचबरोबर एक हवीशी वाटणारी भीती पण होती. आणि खूप आपण असं म्हणजे मी सुरुवात केली होती ती प्रायोगिक नाटकांमधून केली होती की आपल्याला आवडतं ते काम करावं. तर तशा पद्धतीची एक जाणीव मला झाली की नाही, इथं मला काहीतरी करून बघण्यासारखं आहे की जे मी आत्तापर्यंत केलेलं नाही. मी फक्त जे पाठ करून फक्त जेवढं माझ्या अनुभवावर करता येतं तशी कामं आपण करत जातो. पण इथं तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि तो घेण्याचा प्रयत्न करायला मला मिळाला तो या चित्रपटामुळे. आणि इतक्या मोठ्या प्रतिभा संपन्न माणसाचा रोल करायला मिळणं हे भाग्याचंही होतं. मी आनंद एवढंच म्हणू शकेन, कारण त्यांच्या गाण्यांनी आपल्याला तेच दिलं आहे. लहानपणापासून मी त्यांची गाणी ऐकत आणि मी कायम म्हणते आहे की वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती त्यांची वेगवेगळी गाणी कायम असतातच. आणि त्यांच्यावरती बाबूजींवरती बनणाऱ्या चित्रपटाचा आपण एक भाग आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बायकोची भूमिका करायला मिळाली ही तर खूप मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. या निमित्ताने मला फडके कुटुंबियांमध्ये जाण्याची संधी मिळाली, स्क्रीनवरती का होईना, ती पण खूप खूप आहे माझ्यासाठी. पण या सिनेमामध्ये मला कुठलंही अगदी एक 5 मिनिटाचं जरी काम मिळालं असतं ना तरीसुद्धा मी स्वतःला भाग्यवानच समजले असते. कारण हा सिनेमाच असा आहे. काही प्रोजेक्ट असे असतात की ज्यांचा भाग बनावंसं आपल्याला ह्या सिनेमामध्ये जर का मी नसले असते तर मला हळहळ नक्की वाटली असते की अरे माझा का नाही विचार केला किंवा काश मी तिकडे. आणि असं फार कमी प्रोजेक्टच्या बाबतीत आपल्याला वाटतं. आणि मला आनंद होतोय की ज्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये मला असं वाटलं असतं त्या प्रोजेक्टचा मी भाग आहे. ही मोठी गोष्ट आहे. या निमित्ताने बाबूजींचा सगळा त्यांचा प्रवास, त्यांच्या सोबतीने त्यांच्या कुटुंबाचा प्रवास, त्यांचं गाण्याबरोबरच असलेलं देशप्रेम किंवा आणि त्यांच्या अनुषंगाने होणारा बाकी सगळ्या म्हणजे गदिमा असतील किंवा जी बाकीची सगळी जी महत्त्वाची कॅरेक्टर्स वेळोवेळी त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन गेली त्या सगळ्यांचा सुद्धा ओझरता का होईना पण प्रवास बघण्याची संधी लोकांना मिळणार आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. अपूर्वा मृण्मयी म्हणली तसं मला पण ॲक्च्युली म्हणजे ह्या चित्रपटात कुठलीही छोटी भूमिका करायला मिळाली असती तरी मी लगेच हो म्हटलं असतं. कारण
बाबूजींवरचं प्रेम, त्यांचं संगीत आणि लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत आम्ही मोठ्या झालो आहे घरी. त्यामुळे ह्या चित्रपटाचा आपण एक भाग आहोत हीच इतकी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे इन इट सेल्फ इट इज अ प्राऊड मुवमेंट. आणि त्यातून आशाबाईंचं काम करायची संधी मिळते. आशाबाई म्हणजे इथे बसलेल्या आय थिंक सगळ्यांच्या लहानपणापासून आजपर्यंत टिल डेट आजच्या दिवशीसुद्धा आपण त्यांना सगळीकडे बघतोय आणि एक फुल ऑफ लाईफ असं जे एक व्यक्तिमत्व असतं असं त्यांचं आहे. एक्झॅक्टली त्यांच्या 90व्या आय थिंक बर्थडेला. सो ते त्यांचं जे एक फुल ऑफ लाईफ असं कॅरेक्टरमध्येच त्यांच्या आहे. तर ती व्यक्तिरेखा आणि ह्या सगळ्या व्यक्तिरेखांबरोबर म्हणजे बाबूजी, ग. दी. माडगुळकर, ललिताबाई, राजा परांजपे यांच्याबरोबर त्या काळामध्ये जाऊन मला आशाबाई करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तो काळ अनुभवायला मिळाला. योगेश सर, सगळेच जण म्हणतात की तो काळ म्हणा किंवा खूप मोठं काम आहे त्या व्यक्तीचं. आणि इतकं मोठं काम 1-2.5 तासाच्या सिनेमामध्ये बसवणं खरं तर ही सोपी गोष्ट नाही आहे. अनेकांचं मार्गदर्शन, अनेक गोष्टी, कथापटकथासुद्धा तुमचीच आहे. काय एकंदरीत या चित्रपटाच्या बांधणीमागे ठरवलं होतं आणि ते सगळं कागदावर उतरलं? नाही, हा मुद्दा अगदी खरा आहे की बाबूजींचं आयुष्य 80 वर्षाचं वय त्यांचं असतानापर्यंतचं लहानपणापासून त्यांनी केलेला शास्त्रीय संगीताचा अभ्यास असेल, त्यानंतरचा खडतर प्रवास असेल, मग पहिलं गाणं मिळणं, पहिला ब्रेक मिळणं, त्या काळात प्री इंडिपेंडन्सचा काळ होता. सातत्याने एका मराठी माणसाला एका मेन स्ट्रीम सिनेमामध्ये काम मिळवण्यासाठी, शोध देण्यासाठी जे कष्ट करावे लागत होते ते सगळे बाबूजींचे नशिबी आले दुर्दैवानं. पण नंतरचा सक्सेस ग्राफ जो आहे, इतकी सुंदर सुमधुर गाणी दिली, गीत रामायण केलं आणि सावरकर सिनेमा शेवटचा, इतकं मोठं व्यापक आयुष्य आहे बाबूजींचं. ते 2.5 तासामध्ये बसवणं हे खरंच जिकरीचं आणि कष्टाचं काम होतं. पण मला असं वाटलं की जो काही त्यांचा अभ्यास मी 3.5-4 वर्ष करत होतो, त्यांचं आयुष्य जवळून पाहणाऱ्या लोकांना भेटत होतो. श्रीधर फडकेंसारखा एक अतिशय अनुभवी माणूस आणि त्यांचे चिरंजीव म्हणून, ज्यांनी ललिताबाईंचं आणि बाबूजींचं आयुष्य जवळून पाहिलं आहे, ज्यांनी गदिमांना शेजारी राहत असल्यापासून काका काका म्हणत लहानपणापासून आवाज दिलेला आहे, हाक मारलेली आहे, राजा परांजपेंना भेटलेले आहेत. हे सगळे लोक आशाबाईंबरोबर तर त्यांनी काम केलं आहे आजच्या पिढीचं सुद्धा. त्यांच्याकडनं पण मी काही गोष्टी समजून घेत होतो की कसं बोलण्याच्या पद्धती कशा होत्या, एकमेकांना आगं तुगं करायचे का आहो जाहो म्हणायच्या. ही रिलेशनशिप फार सुंदर होती त्या काळातली. आता हे सगळं आयुष्य जीवनपट म्हणून मांडताना कुठल्याही पद्धतीचं डॉक्युमेंटरी फॉर्मॅटमध्ये सुद्धा होता कामा नये, ही मला वाटतं मला लेखक म्हणून पहिली जबाबदारी होती आणि ती काळजी घ्यायची होती. ती मी स्क्रीनप्ले फॉर्मॅटमध्ये यशस्वीरित्या मांडू शकलो असं मला वाटतं. कारण एक नक्की होतं की बाबूजींच्या आयुष्यातले ठळक टप्पे आणि माइलस्टोन्स, हा आपण सक्सेस माइलस्टोन्स म्हणून जसे पाहतो अनेक वेळा, तसेच खडतर आयुष्यातले सुद्धा माइलस्टोन्स आहेत दुर्दैवानं. तर मग एकत्र गुंफायचे कसे, तर लोकांना ते पाहताना हेही वाटायला हवं की लहानपणी बाबूजी XYZ असं करत होते. म्हणजे काय, पाद्यभवनकडे शास्त्रीय संगीत शिकत होते, त्यानंतर त्यांनी मुंबईला जाण्याचं स्वप्न पाहिलं. की काय स्वप्न होतं बाबूजींचं, जे आजच्या पिढीला सुद्धा ते फार चटकन प्रकर्षानं कनेक्ट करता येईल की काय, ते म्हणजे मला मुंबईत जाऊन माझा संगीत वर्ग सुरू करायचा आहे. हे स्वप्न पाहणारा नायक आहे या सिनेमाचा असं जर म्हणलं तर त्याची गोष्ट कुठे जायला हवी, ती कुठे ताणली जात नाही आहे ना, ती कुठे कमी पडत नाही आहे ना, ती खुजी वाटणार नाही ना, कारण बाबूजींचं व्यक्तिमत्व म्हणून फार उत्तुंग आहे. मग अशा व्यक्तिरेखेला त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा कुठे कुठे कशा भेटत गेल्या. म्हणजे सिनेमाचा ग्राफ लिहिताना साधारणतः म्हणजे जो काही माझा अभ्यास आहे किंवा जे काही मी शिकलो आहे गेल्या अनेक वर्षामध्ये, तो म्हणजे त्याचा एक सुरुवात असते, मध्य असतो, शेवट असतं, मग ते कॉन्फ्लिक्ट्स असतात, अडथळे असतात, संघर्ष येतात आणि मग तो नायक जिंकतो आणि मग छान प्रेक्षक टाळ्या वाजवतात आणि सिनेमा संपतो. ही जी एक तोंडावळ आहे, म्हणजे ही भावनिक गरज आहे भारतीय प्रेक्षकांची. पण जेव्हा बायोपिक करतो आपण त्यावेळी मला असं वाटतं प्रेक्षकांना माहिती असणारा घटनाक्रम आहे, मग तो बांधणं आणखी कठीण आहे. मग आता ते लोकांना असं हवं, नाही नाही मी होतो ना त्या कार्यक्रमात, असं कुठं बोललेत बाबूजी, ही म्हणण्याची शक्यता असते. खरंय. पण मग सावरकर सिनेमाला ललिताबाई आणि बाबूजी एकत्र गेले होते का तिकीट काढायला,
हा प्रसंग दाखवतोय आम्ही सिनेमामध्ये पहिला, तर ते कन्व्हिक्शन सुद्धा तुमच्याकडे असावं लागतं की हे असं घडलेलं आहे. काही ठिकाणी क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणून आपण खूप गोष्टी जरा दाखवूया ना, असं करूनही होतं. पण मला असं वाटतं बाबूजींच्या चढत्या काळामधला, बाबूजींच्या खडतर काळामधला जो सगळा प्रवास आहे तो बॅक अँड फोर्थ या ट्रीटमेंटमधनं लिहिला गेला. आणि त्याच्यामुळे तुम्हाला अचानक सुखद प्रसंग बघायला मिळतो, अचानक त्यातनं काय त्यांनी सोसलंय ते बघायला मिळतं, अचानक त्यातनं गाणं सुरू होतं आणि करत 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 तुम्ही शेवटाकडे येता याचा तुम्हाला अजिबात कल्पना येत नाही की आपण संपत आला आहे रे सिनेमा, अजून हवं होतं. मला वाटतं मराठी रसिक प्रेक्षकांना अंदाज येईल की बाबूजींचं कार्य जितकं मोठं आहे संगीतामधलं, ते कौटुंबिक तत्वावर सुद्धा किंवा मुलाच्या शिक्षणाबाबतीत असेल, ललिताबाईंनी जसं नातींना फार यशस्वीरित्या छान संगोपन करायच्या त्या काळात याचं महत्त्व असेल, श्रीधर फडकेंसारखा मुलगा ज्याला उत्तम शिक्षण मिळावं हा बाबूजींचा आग्रह होता, कारण ते स्वतः शिकू शकले नव्हते फारसे, हा एलिमेंट असेल. पण श्रीधर फडकेंना संगीतकारही व्हायचं होतं, त्याविषयी बाबूजींचं मत काय आहे, हे सगळं कव्हर करणं मला वाटतं त्यामुळे शक्य झालं आहे. आणि मला असं वाटतं की बायोपिकच्या स्क्रीन प्लेमध्ये तुम्हाला त्या जागा योग्यरित्या जर पकडता आल्या आणि त्या व्यक्तिरेखेचं महत्त्व विशद करता आलं तर तो नक्की यशस्वी होईल आणि तो होईल आमचाही याची खात्री आहे मला. पण जसं ते आता म्हणाले की बायोपिक खरं तर प्रेक्षकांच्या भावना जोडलेल्या असतात त्या व्यक्तीबरोबर आणि त्यांच्या भूमिका साकारणं खरं तर बोलायला खूप सोपं आहे, पण मध्ये फार थिन नाही थिक लाईन आहे मी असं म्हणेन. तुम्हाला जेव्हा तुमच्या भूमिका कळल्या, कोणत्या गोष्टीचं भान तुम्ही स्वतःहूनच एक कलाकार म्हणून किंवा त्या भूमिकेची जबाबदारी म्हणून जपलंय, काय शेअर कराल? मला असं वाटतं की ह्या सिनेमाच्या बाबतीमध्ये वेगळं भान जपण्याची गरजच नाही पडली आम्हाला, कारण ही नावं इतकी मोठी आहेत आणि आम्ही सगळेजणं ज्या कुटुंबामध्ये वाढलेलो होतो, असं आमच्यापैकी कोणीच नाही आहे की त्यांना ही नावं अपरिचित आहेत किंवा त्यांनी केलेलं कार्य किती मोठं आहे ह्याच्याबद्दल जाणीव नाही आहे किंवा मुळातच ते सगळेजण आमच्या आदरस्थानी आहेत. मग आम्ही मानतो त्यांना. तर त्याच्यामुळे वेगळं लहानपणापासून जेव्हा एखाद्या गोष्टीचा संस्कार तुमच्यावरती असतो तेव्हा ती गोष्ट साकारताना वेगळं भान जपण्याची गरज नसते, ते असतंच. ते भान मुळात असतं. ते आमच्या टीममधल्या प्रत्येक मेंबरकडे होतं. आमच्या सेटवरती सुद्धा मी तुला सांगते, म्हणजे फक्त योगेशचं कौतुक करायचं म्हणून नाही, तर सेटवरती जसं बाबूजींचं व्यक्तिमत्व होतं ना, अत्यंत शांत, म्हणजे ते असे चिडके किंवा असे म्हणून अजिबात प्रसिद्ध, म्हणजे तर आमचा सेटसुद्धा तसाच होता गं. इतका सुंदर, सगळेजणं, कधी कोणी एकमेकांशी ओरडून बोललं नाही, कधी कोणी एकमेकांना काय वाईटरित्या एखादी गोष्ट समजवली गेली नाही, अपशब्द कुठलेही वापरले गेले नाहीत. अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत सुंदर असं काम झालं. ज्या सेटवरचं काम इतकं चांगलं होऊ शकतं तर ऑटोमॅटिकली ते प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये ते उतरणारच आहे, कारण मुळात आम्ही आनंदी होतो, मुळात आम्हाला माहिती होतं आम्ही काय करतोय, आम्ही कुठल्या गोष्टीचा भाग आहोत याचं भान मुळात होतं. त्यामुळे ते प्रत्येक कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये सुद्धा आलं. सुनील सर, मला या जबाबदारीबद्दल सांगा, कारण बाबूजींना पडद्यावर साकारणं, तुम्ही मला मगाशी म्हणालात की एकदा दोनदा भेट झाली आहे, पण ती कामाच्या निमित्तानं, आणि अशा व्यक्तिरेखेला आपण पडद्यावर साकारतोय, बॅगेज ज्याला आपण चांगला शब्द देतो, एवढं काम केलंय, त्या जबाबदारीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. हां, म्हणजे भान आम्ही तेच ठेवलं की आपल्यामुळे त्यांनी जे एवढं काम केलं आहे ना, त्याला कुठे असं गालबोट लागता कामा नये. अशी कुठली गोष्ट आपल्या हातून घडू नये की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या या एवढ्या मोठ्या उत्तुंग व्यक्तीच्या कुठल्या कार्याला काही गालबोट लागावं. ते भान जपण्यासाठी, म्हणजे अर्थात त्यांची नक्कल करायची नाही हे मूळ ठरलं होतं. काही त्यांचे जे हावभाव आहेत ते आपण तसेच्या तसे इन्कॉर्पोरेट कसे होतील नॅचरली विदाऊट एनी एफर्ट्स, ते करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी 2 वेळा 4 वेळा तालीम करू. या सगळ्या गोष्टी आम्ही खूप सांभाळल्या आणि त्या योगेशच्या मार्फत तो फिल्टर आम्ही ठेवला होता की योगेश ते सगळं बघून मग ओके केल्यानंतर मग आम्ही ते पुढे करत होतो. आणि बाबूजींच्या बाबतीत तर गाण्याच्या सिक्वेन्सला म्हणा किंवा त्यांचं बोलणं चालणं असेल त्यावेळेला म्हणा किंवा ते बसतात उठतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कुठेतरी नीट तशाच्या तशा करूया, पण त्या अत्यंत स्वाभाविक वाटतील अशाही करूया. मुद्दाहून बघा आता कसे बाबूजी बसायचे असं म्हणून केलं तर ते
कदाचित बरं दिसणार नाही. याचं सगळ्याचं भान मात्र आम्ही नक्की ठेवलं. सागर सर. एक तर आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे खूप मोठं व्यक्तिमत्व, त्यांची प्रतिभा आमच्यात येणं अशक्यच आहे, पण त्यांची फक्त प्रतिमा म्हणून जी आम्ही सादर करतो आहे त्याच्यामध्ये त्यांच्या प्रतिभेला कुठे गालबोट लागू नये. आणि मुळात त्यांची जनमानसामध्ये एक जी प्रतिमा पण आहे ते सगळं होत असताना आपल्याकडून असं काही होऊ नये की ज्याच्यामुळे त्यांचं हे जे मत जनमानसामध्ये आहे, आणि सुनील म्हणाला त्याप्रमाणे आम्ही कोणीच याचं कॅरिकेचर केलेलं नाही आहे, फक्त त्यांना गदिमा त्यावेळी कसे वागले असते हे इमॅजिन करून ते फक्त प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाकी योगेशचा रिसर्च होताच, आणि योगेश अत्यंत शांतपणे, मुख्य म्हणजे मला असं वाटतं त्यानं कोणालाही कसलीही अडवणूक केलेली नाही आहे या सिनेमात काम करताना. इतका फ्री हँड दिलेला होता, म्हणजे मी माझ्या आणि सुनीलच्या अनुभवावरून सांगतो की जेवढे आम्ही सीन केले की त्याच्यामध्ये कुठलंही असं नको ते नको, मग तो हे नको म्हणतोय, मी हे करूया म्हणतोय, असा कुठलाही भाग झाला नाही. त्यामुळे एका ॲक्टरला एक जो असा एक फ्रीडम हवा असतो की जेव्हा मी घरातून किंवा हॉटेलमधून निघतो त्या सीनसाठी, तेव्हा तो सीन आदल्या दिवशी रात्री वाचलेला असतो, त्याच्यात काय काय करता येतील याचे आडाखे बांधत आपण निघालेलो असतो. मग ते करत असताना कसं होईल, त्याची मॅच्युरिटी त्यांची काय असेल, त्यावेळी त्यांना काय वाटलं असेल, ह्याचा एक साधारण अंदाज घेऊन आल्यानंतर आपण ते करायला लागतो. आणि त्याच वेळी अचानक जर दिग्दर्शकांना ते बदलायला सांगितलं तर ते मानसिक लेवलपासूनच सगळ्या गोष्टी बदलायला लागतात. अर्थात दिग्दर्शकाला हवं तसंच करावं, पण ते कधी झालंच नाही. ते ट्युनिंग इतकं छान न बोलता जुळलेलं होतं की हो बरं छान याच्या कर, असंच सगळं त्याच्याकडनं यायचं. आणि त्यामुळे ते इतकं असं मोकळीक मिळायची ना, म्हणजे आपलं स्लॉग ओव्हर्समध्ये तुम्ही बॅटिंग जसं करता की त्या पद्धतीचं आहे की आपण करूयात, हा थांबवेल याला नको असेल तर ते, पण त्याला ते थांबवावं लागलं नाही आणि आम्हाला करायलाही मिळालं. हे त्याचं इक्वेशन प्रत्येक ॲक्टर बरोबर होतं. म्हणजे असं नाही की 2 लोकांनाच खूप मजा आली सिनेमात, बाकी येस अपूर्वा. जबाबदारीची जाणीव आहे. मला असं वाटतं की बाबूजींची गाणी आणि संगीत हा एक वारसा आहे आणि तो आम्ही जपत होतो, पुढे नेत होतो, याची जाणीव आम्हाला सगळ्यांना कुठेतरी होती, आहे आजही. आणि त्यामुळे सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला आणि आम्हाला सुद्धा ती जाणीव ठेवूनच आम्ही आमचं काम करत आलो आहे आत्तापर्यंत आणि पुढेही करू. माझ्या भूमिकेबद्दल पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर मला असं वाटतं की ती जाणीव, ते दडपण, ती भीती ही थोडीशी मला जास्त होती आणि आजही आहे. कारण हा चित्रपट खुद्द आशाबाई स्वतः बघणार आहेत, त्यामुळे मला अजूनही मनात धाकधूक आहे की त्या बघितल्यानंतर त्यांची रिॲक्शन काय असेल, त्या काय म्हणतील आणि मी त्यांच्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण करू शकीन का. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून आय थिंक मी ती भूमिका साकारली असं मला वाटतं. पण हे सगळेजण सांगतात की त्यांनी भूमिका कशी साकारली. साधारणपणे ना बायोपिकचं असं असतं ना, ॲप्ट कास्टिंग, ते छान झालं तर प्रेक्षक डोक्यावरच घेतात. 1% पण कुठेतरी 19-20 झालं ना, आपल्याकडे सोशल मीडियामध्ये लगेच कमेंट केली जाते की ती व्यक्ती बसते किंवा नाही बसते. आज हे जे 4 कलाकार इथे बसलेत ते त्या भूमिकेला परफेक्ट जातील, याच्यासाठी तुम्हाला क्लिक होणारी गोष्ट कोणती होती, काय विचार होता? नाही, मुळात मगाशी सुनील आणि सागर जसं म्हणाले की आम्ही कॅरिकेचर करण्याचा प्रयत्न केला नाही, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. याचं कारण तुम्ही हुबेहूब तर दिसणार नाही आहात कोणीच कोणासारखं, पण तुम्ही त्याच्या जवळपास जाऊन तो आभास निर्मिती करायची आहे जो त्यांच्या अभिनय क्षमतेनं त्यांनी केलेली आहे. अर्थात जिथे लुक डिझाईनचा प्रश्न येतो किंवा आजच्या काळामधली ती महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं प्रेझेंटेशन चकचकीत छान असायला हवं. तो पिरियड फिल्म आहे म्हणून तुम्ही 44 साली जशी फिल्म होती तशी आज शूट करा असं नाही आहे, ते आजच्या काळानुसारच व्हायला हवं. जेव्हा कास्टिंगचा प्रश्न होता त्यावेळी एक तर बाबूजींचं कास्टिंग करताना पहिला मुद्दा हे होता की त्या नटाला गाण्याचं अंग असायलाच हवं, जे सुनीलकडे उत्तम आहे. म्हणजे तो उत्तम गातो सुद्धा, अभिनेता उत्तम आहे, अनुभव भरपूर आहे. आणि तो मला ज्या इलस्ट्रेटिव्ह फॉर्ममध्ये, स्टोरी बोर्ड फॉर्ममध्ये, स्केचमध्ये जे दिसले होते बाबूजी, त्या लुकमध्ये मी सुनीलला टाकून पाहिलं होतं सगळ्याच पात्रांना. जेव्हा हे आपल्याला लक्षात येतं ना की नाही हा माणूस नक्की ट्रॅव्हल करू शकेल आहे, म्हणजे मला जिथं त्याला त्या गाडीत बसवायचं आहे आणि जिथे उतरवायचं आहे ना, ती गाडी करेक्ट आहे या माणसाच्या हाती आपण द्यायला हवी.
तेव्हा त्यांनी ते ड्रायव्हिंग सीट ताब्यात घेतलं. सागरनी पण पूर्वी तसा एक कॅरेक्टर त्यांनी गदिमांचं केलं होतं छोट्या स्वरूपामध्ये. पण मला असं खूप वाटलं की सागरची ओव्हरऑल देहबोली गदिमांच्या खूप जास्त जवळ जाणारी आहे आणि अभिनय विषयी काही शंका नाही किंवा ती चर्चा होऊ शकत नव्हती. त्यामुळे तिथे तो होता. मृण्मयीचं कास्टिंग मी याआधी पण बऱ्याच ठिकाणी सांगितलंय. ते तिचं इंस्टाग्राम रील पाहून मला ती वाटली की हीच आपली ललिताबाई फडके आहे. एक तर ती पण उत्तम गाणारी आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ना प्रेक्षकांच्या मनामध्ये मी जसं मगाशी म्हणलं की प्रेक्षकांना माहिती आहेत घटनाक्रम की ललिताबाई उत्तम गायिका होत्या. त्यांनी लताबाई आशाबाईंबरोबर पूर्वी खूप काम केलं आहे. त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये रफी साहेबांबरोबर खूप गायलं आहे आणि नंतर बाबूजींशी लग्न झालं आहे. म्हणजे इंडिपेंडंटली ललिताबाई म्हणून एक स्वतंत्र व्यक्ती आहे मोठी. मग ती गायिका आहे ना. मग समजा अशा तुम्ही प्रमोशनला बोलवता तेव्हा जरा गा बरोबर म्हणल्यानंतर तिला आलं नाही तर काय, हा एक मुद्दा म्हणतात. असं जेव्हा होतं त्यावेळी मग ती गायिका नटी ही एक मोठी जमेची बाजू आहे. अभिनय अगेन तो पण. आणि त्यात सुनील आणि मृण्मयीचं पेअर म्हणून महाराष्ट्राने खूप ठिकाणी ॲप्रिशिएट केलं आहे. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सो म्हणून मला ललिताबाई आणि बाबूजीचं पेअर म्हणून तसं वाटलं. अपूर्वाच्या बाबतीत ती गायिका आहे. तिने ब्रँड फिल्म्स ॲड फिल्म्स केल्या. तिने माझ्या आधीच्या सिनेमात पण काम केलं आहे. सो तिला स्केचमध्ये फॉर्ममध्ये बघत असताना मला असं वाटलं की हा आशाबाई पूर्वी अशा दिसायच्या तरुणपणी. तर तू मला वाटतं तरुणपणीची आशाबाई करू शकशील. म्हातारपणीच आपण किती दाखवणार आहेत बघूया. एका गाण्यामध्ये ती पेअर आहे की आशाबाई आणि बाबूजींचं फिटे अंधाराचे जाळे गाण्याचं रेकॉर्डिंग आम्ही दाखवलं आहे. सो तिथे आमचे हे मेकअपची टीम जी होती, लुक डिझायनर जी होती, कॉस्ट्युम्स करणारी टीम जी होती, त्यांनी मला वाटतं ते निवडलेलं कास्टिंग करेक्ट आहे हे म्हणण्यासाठी फार मदत केली आहे. अर्थात आमचे DOP महेश आणे जे आहेत त्यांनी सुद्धा लुक अँड फील कसा असायला लागतो बायोपिकमध्ये. इतका मोठा एक्सपिरियन्स असणारा माणूस आहे तो. त्यांना जेव्हा मी पहिल्या काही सिटिंग्समध्ये शेअर केलं, स्टोरी बोर्ड दाखवला, ते म्हणाले की अरे मी स्वदेशपासून भरपूर सिनेमे केलेत पण मी स्टोरी बोर्डवर काम करणारा पहिलाच मराठी दिग्दर्शक बघतोय की ज्याच्याकडे सगळं तयार आहे कागदावर. मी म्हटलं ही माझी पद्धत आहे किंवा मला अशा पद्धतीनं ते करायचं आहे. जशी यांची नट म्हणून जबाबदारी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त माझी दिग्दर्शक म्हणूनही आहे ना. सो त्यांना ज्या बसमध्ये बसवून मला ट्रॅव्हल करायचं होतं आणि ते प्रेक्षकांनी टाळ्या वाजवणारं ट्रॅव्हल होणं अपेक्षित होतं, ते मला वाटतं की कास्टिंग हा फार महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे ठरतो. म्हणजे ह्या चौघांव्यतिरिक्त आता माणिकबाईंची भूमिका सुखदा करते खांडगेकर. त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवार यांची भूमिका शरद पोंक्षे करत आहेत. साहेब मामा फतेलाल म्हणजे प्रभात सिनेमाचे पहिले व्ही शांताराम यांचे पार्टनर ते अविनाश नारकर ती भूमिका करतायत. अटल बिहारी वाजपेयींची भूमिका ऋषिकेश जोशी करतोय. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं प्रेक्षकांना माहिती असणारी व्यक्तिरेखा, माहिती असणारं कॅरेक्टर तशा तंतोतंत पद्धतीनं नाही वाटलं तरी भास नक्की होईल इतक्या जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. खूप मस्त. म्हणजे रिसर्च काय बोलू त्यावर असं झालं आहे. पण जसं ते आत्ता म्हणाले की कशाप्रकारे कास्टिंग झालं आहे. अनेक अशा गोष्टी या सिनेमातनं नव्याने प्रेक्षक पाहतील जे त्यांना माहीत नाही आहे. जेव्हा तुम्ही काम करत होतात चौघंजणं, आपल्या व्यक्तिरेखेबद्दलची किंवा त्या स्क्रिप्टबद्दलची एखादी गोष्ट सोपी तर ऑब्व्हियसली काही नसेल, कठीण वाटली तुम्हाला करायला किंवा थोडासा म्हणजे खूप एक कलाकार म्हणून त्या गोष्टीवर विचार करावा लागला, तर त्या स्क्रिप्टमधली कॅरेक्टरबद्दलची कोणती गोष्ट शेअर करा? अपूर्वापासून. मला जेव्हा योगेशनी स्क्रिप्ट वाचायला दिलं होतं तेव्हा मला असं वाटतं मी बघितलं तर माझे मॅक्सिमम आशाबाईंची गाणी, आशाबाई आणि बाबूजींची गाणी आणि त्याची ॲक्च्युअल रेकॉर्डिंग्स असे सीन्स माझे मॅक्सिमम होते. तर त्यामुळे त्या काळामध्ये म्हणजे 1950 सालापासून आत्तापर्यंत म्हणजे फिटे अंधाराचे जाळे गाण्यापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या आशाबाईंचं तेव्हाचं टेम्परामेंट काय असेल किंवा त्यांची आजूबाजूची परिस्थिती काय असेल. सुरुवातीला त्या बाबूजींना गुरुस्थानी जेव्हा त्या त्यांच्याकडे शिकायला लागल्या किंवा पहिलं गाणं त्यांनी बाबूजींकडे केलं तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे प्रश्न त्या काय विचारत असतील बाबूजींना किंवा त्या काय बोलत असतील त्यांच्याशी, कारण त्या वर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा तेव्हा बघायच्या नाहीत त्यांच्याकडे. तर तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांचं एक खूप प्युअरेस्ट
फॉर्म ऑफ रिलेशनशिप, असं एक नातं आहे बाबूजी आणि आशाबाईंचं. त्यामुळे ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की तो काळ उभा करायचा आहे. त्या प्रत्येक फेजमध्ये आशाबाई कशा असतील आणि रेकॉर्डिंग्स तेव्हाची कशी होत असतील, हा थॉट कुठेतरी होता. आणि मला गाणं थोडंफार येत असल्यामुळे आय थिंक मला त्यांच्या हरकती घेण्याची पद्धत किंवा त्या नेहमी एक गाण्याचे शब्द जे असायचे त्या स्टँडकडे बघून त्या गायच्या आणि फार एक्सप्रेशन्स चेहऱ्यावर नसायची. गाण्यामधनं यायचीच ती डेफिनेटली, पण चेहऱ्यावर नसायची. ह्या काही गोष्टी आय थिंक मी डोक्यात ठेवून ते सीन्स केले. मला असं वाटतं की कॅरेक्टरायझेशनपेक्षा सुद्धा मला थोडीशी भीती किंवा अवघड कुठली गोष्ट वाटली होती की त्यांचा एजचा खूप मोठा स्पॅन दाखवलेला आहे. म्हणजे त्यांचं लग्न झाल्यापासून ते अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा त्यांनी बनवेपर्यंत हा जो आहे तर त्याच्यात जे दिसणं वेगवेगळ्या टप्प्याला आणि त्याच्यामध्ये जी बॉडी लँग्वेज बदलत जाते तर ते जास्त, कारण इमोशन्स किंवा समजून घेणं जे होतं ते स्क्रिप्टमध्ये होतं आणि त्याचा मला ते समजून घ्यायला मला प्रॉब्लेम नाही आला. पण मला भीती त्याची होती की आपण त्या वयाचे बरोबर दिसू ना, ते एक मोठं अवघड चॅलेंज होता. तर ते 1 मेला लोक सांगतील की नाही. आणि मी ती म्हणतेय म्हणून मला नक्की इथे आवर्जून सांगायला आवडेल की तिने ते एज झालेल्या ललिताबाई, म्हणजे 70च्या आसपास असलेल्या ललिताबाई, तेव्हा बाबूजी 75-80 जवळपास आहेत, दोघांनी वय कॅरी करणं, नटाला जे ते ट्रेट समजून घेऊन कॅरी करता येणं हा जो प्रकार आहे ना, मृण्मयीच्या तुम्हाला एका फोन कॉलमध्ये तिचं वय कळतं. हे मी आवर्जून सांगेन की तुम्ही ते तसं पहा. तिने तो फोन झाल्यानंतर बाबूजींना XYZ गोष्ट सांगणं, त्याच्यावर बाबूजींनी त्या वयातलं एक्सप्रेशन देऊन ती रिॲक्शन देणं. कट टू तुम्ही जेव्हा जरा पुढे जाता कथानक पाहात त्यावेळी तुम्ही ते दोघे जण, बाबूजी साधारण 40चे असतील, ललिताबाई 30चे असतील, ते एका राष्ट्र लढ्यासाठी निघालेत तेव्हाच त्यांची आगतिकता पहा. तुम्हाला ते कळेल की यांनी काय एफर्ट्स घेऊन काम केलंय. म्हणजे जस्ट मी मुद्दाम ॲड केलं कारण मला ते आठवलं, कारण ही मला वाटतं नटांची खूप जमेची बाजू आहे की उत्तम काम करणारे, उत्तम कास्ट आहेत म्हणून काम करणारे असं न राहता की नाही ही व्यक्तिरेखा हा व्यक्ती उत्तम करेल. मग ते काय होतं ना, सिनेमा सुरू झाल्यानंतर साधारण 17व्या मिनिटाला तुम्हाला लक्षात येतं की हे बाबूजी आहेत, दॅट्स इट, ह्या ललिताबाई आहेत, विषय संपला, हे बाडगुळकरच आहेत. हे तुम्ही आपसूक ॲक्सेप्ट करायला लागतं कारण त्यांनी ओतलंय त्यात ते सगळं. नाही तर हीच कठीण गोष्ट मला वाटली होती. तर ते स्पेसिफिकली तिच्याबद्दल सांगायचं तर लहान म्हणजे वयातल्या ललिताबाई ते आय थिंक 70-75 पर्यंतचा प्रवास आहे. तर त्या प्रत्येक सीनमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा ते एज पुढे जातं तेव्हा तिने इतक्या ब्रिलियंटली तो काळ आणि तेव्हा त्या काळाची त्या ललिताबाईंची जी गरज होती, म्हणजे आय थिंक त्यांच्या लग्नाचा सीन आहे तेव्हाच्या ललिताबाई आणि शेवटी सावरकर फिल्मच्या प्रेमियरला ते दोघं जण जातात तेव्हाच्या ललिताबाई, ह्याच्यामध्ये तिने ब्रिलियंटली अमेझिंग काम केलं आहे. म्हणजे मला ते सगळे सीन्स बघून तिच्या एस्पेशली कॅरेक्टरबद्दल असं वाटतं की त्या एजमधल्या ललिताबाई कशा असतील तर तिने केलेल्या जशा आहेत तशाच असतील असं लाईफ कॉम्प्लिमेंट मृण्मयी. येस सर. नाही, कठीण असं फारसं मला काय ऑनेस्टली सांगावं तर वाटलं नाही. फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची बोलण्याची पद्धत कशी असेल आणि देहबोली कशी असेल, तर साधारण त्या काळातला पेहराव जो होता, 3 बटणी शर्ट, ते फोल्ड करणे, धोतर किंवा पायजमा, आणि साधारण हे कपडे घालून तुम्ही थोडा वेळ वावरल्यानंतर ना तुम्हाला थोडी जरी बुद्धी असेल तरी साधारण तुमचं शरीर त्या पेहरावाप्रमाणे हालचाल करायला लागते. नाही खरं आहे. आणि दुसरं कसं की मला आणि दुसरा म्हणजे यांचा बराचसा काळ हा कोल्हापुरात गेला होता. त्यांचा जन्मही सांगलीजवळच्या त्या छोट्या गावात झालेला. तर कोल्हापूरची जी भाषा आहे ना, तर कर्नाटकाच्या जवळ येतं कोल्हापूर.
त्यामुळं कर्नाटकची भाषा किंवा त्यांचा बोलण्याचा सूर जर तुम्ही बघितलं तर आपल्या नेहमीच्या नॉर्मल पट्टीच्या एक पट्टीवरती असतो. म्हणजे रावसाहेब एक कॅरेक्टर तुम्ही पुलंचं ऐकलं असेलच, त्याच्यामध्ये सुद्धा तू काय रे हे असं करून हे नॉर्मल कर्नाटकवाले लोक जे आहेत ते त्या पट्टीत बोलतात. आणि त्याचा काहीसा परिणाम निपाणी आणि कोल्हापूरवरती झालेला आहे. त्यामुळं थोडं मराठी ते हार्श बोलतात आणि जराशी पट्टीवरती असते. काय सुनील, इथूनच सुरुवात होते ती. म्हणून मी साधारण जरासा तो त्यांचा लहेजा ठेवायचा प्रयत्न केलेला आहे, अर्थातच योगेशशी बोलूनच. पण ग्रामीण नाही केलेलं ते, कारण ते शब्दप्रभू आहेत. त्यांच्याकडून ते अशुद्ध किंवा असं बोलणं त्यांचं होणार नाही. पण त्या आजूबाजूच्या गोष्टींचा जो परिणाम तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर होतो ना, तो जसाच्या तसा यायचा. म्हणजे अर्थातच इमॅजिनरी, कारण त्यांची कुठलीही मुलाखत वगैरे आता अवेलेबल नाही आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बोलताना त्यांच्या जीवनामध्ये ते जे बोलत आहेत ते पाहायला कुठं मिळालेलं नाही आहे. त्यामुळे म्हणजे त्यांच्या भूमिका सिनेमातल्या वगैरे त्या बघितलेल्या आहेत, पण गदिमा कसे बोलायचे हे बघायला आपल्याला कुठं मिळालेलं नाही. त्यामुळे हे सगळं इमॅजिनरीच होतं. कठीण नव्हतं, पण गंमतशीर होतं. सुनील सर, आता एवढं सगळं खरं तर हे सिमिलर मतं आहेत माझी. म्हणजे आम्ही प्रत्येक ॲक्टर म्हणून आम्ही सगळ्यांनी तोच अनुभव घेतलेला आहे. पण खरंच कठीण मला सगळ्यात कठीण हेच होतं, मला स्वतःला ॲक्सेप्ट करणं की मी हे काम करतो आहे ते बरोबर होतं आहे ना. हे माझ्यासाठी जे पहिले काही दिवस होते ते इट वॉज डिफिकल्ट फॉर मी. पण त्याच्यानंतर एकदा त्याचं वन्स आय गॉट द हँग ऑफ इट ना, मग इट वॉज प्रिटी मच इझियर. मग ते इमोशन्स असतील किंवा आणि मुळात ना आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, ते सोपं कोणी केलं असेल ना तर ते योगेशने केलं. ते त्याच्या लिखाणातून केलं. त्याचे डायलॉग्स आणि त्याचा स्क्रीन प्ले जो आहे तो एकूण इतका फ्लोई आणि इतका सुंदर आहे ना की मला नाही वाटत की प्रेक्षक बाकी सगळ्या गोष्टींकडे बघतील. त्यांच्या आयुष्यातली ती गोष्टच बघत पुढे जातील आणि ती गोष्ट शेवटापर्यंत कधी गेली हे कळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ते ही मेड एव्हरीथिंग सो इझी फॉर अस. जसं मगाशी सर म्हणाले की 34 गाणी रिअल गाणी आहेत, 27 गाणी आहेत. सेटवर काय वातावरण होतं? संगीतमय वातावरण होतं सगळं कम्प्लिटली. हो, एवढंच उत्तर आहे त्याचं थ्रू आउट. कारण एवढी गाणी चित्रित करायची होती आणि ऑटोमॅटिकली त्या गाण्यांबरोबरची प्रत्येकाची एक वेगळी आठवण आहे. सिनेमामधल्या आठवणी आहेत त्या सगळ्याच जागवल्या जात होत्या या चित्रपटाच्या निमित्ताने. ओके, पण पडद्यामागे अशा अनेक गोष्टी घडत असतात ना. कोणती गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या कायम लक्षात राहते या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान? जे काही चालू होतं सेटवर, संगीतमय वातावरण म्हणा किंवा इतके सगळे दिग्गज कलाकार एकत्र, काय नेहमी लक्षात राहतं स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या सेटवरचं तुमच्या? मला वाटतं मी 2 आठवणी सांगतो जिथे ह्या सगळ्यांचा उल्लेख करता येईल मला अशा पद्धतीनं. प्रेक्षकांनी तो खरं 1 मेपर्यंत मला आता राहत नाही आहे, पण मी बोलतो तरीही. एक म्हणजे मगाशी जो प्रश्न होता ना की जसं मृण्मयीचा मी अभिनयाच्या बाबतीतला एक एलिमेंट मार्क केला खूप स्ट्रॉंग, तसं या दोघांच्या बाबतीत पण एक मार्क केला जी आठवण म्हणून मला सांगता येईल कनेक्टिंग. तो म्हणजे एक प्रसंग आहे सिनेमामध्ये, तुम्ही आता टीझरमध्ये ते पाहिलं असेल की बाबूजी आणि गदिमांची शेवटची भेट आहे आणि बाबूजींसाठी गदिमांनी लिहिलेलं शेवटचं गाणं या सुखानो या हे गाणं आहे. आणि फार कमालीचं इमोशन्स आहेत त्यात, गीत वाईज आणि संगीत वाईज सुद्धा. आणि आशाबाईंनी ते गायलंय पण सुंदर. तर त्याचा प्रसंग आधी आमच्या म्हणजे संहितेत नव्हता आणि तो करण्यासंदर्भात थोडासा मी आग्रही होतो आधीपासून, पण मला जागा दिसत नव्हती की ते कुठे बसेल आणि कोणीतरी कुठेतरी घुसवलंय काही असंही मला ते नको होतं. आमचं चित्रीकरण चालू होतं, सेटवर गाणी वाजायची, मृण्मयी म्हणाली तसं सगळीकडे संगीतमय होतं. एक दिवस आमचं शूटिंग लवकर संपवावं लागलं, पॅकअप करावं लागलं 3:30-4 वाजता, कारण पावसाचे दिवस होते आणि ढग जमा झाले होते खूप पुण्यात. आणि केलेलं लाईटिंग लंच नंतर अचानक वेगळं दिसायला लागलं, कारण अंधार पडला ना. की लाईटिंग बरोबर आहे पण बाहेरचा प्रकाश बदलल्यानंतर तुम्ही आत काय करणार, म्हणून आता करायचं काय. बरं, 2 तगडे नट समोर बसलेले आहेत, चांगला DOP बसलेला आहे, लाईट सेट आहेत, मग मी काय करतोय आता इथे, तर काहीतरी करायला हवं. म्हणून मी या दोघांना म्हणलं की जर आपण एक 10 मिनिटांनी व्हॅनिटीमध्ये बसून एक जरा विषय बोलूया. मी आलो, थांबा, एक 5 मिनिटात एक सीन लिहूया. तुम्हाला सीन का कोण जाणे, त्या दोघांना बघून सुचला की काय असं मला वाटत होतं. आणि तिथं असणाऱ्या त्या लाईटकडे बघून
की हे छान जुनं सेटी लावलेलं आहे, छान गादी आहे, समोर डेस्क आहे लिहिण्याचा गदिमांचा. बाबूजींचा गेटअप मध्ये सुनील समोर दिसतोय, गदिमा पण एकदम तयार आहे, धोतर बितर असं सगळ्या गेटअपमध्ये. म्हणून मी ट्रान्झिशन ज्याला आपण म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतो, की वय बदलून पुढे जाणं, म्हणजे जे भूमिकेत ललिताबाईंनी केलंय ना, की अचानक 30च्या आणि 60चा तुमच्या आवाजातला पोत तुम्हाला समजावून सांगतो की या बाईचं वय, अरे आता आपण 2000 साली आलोय का, हे तिथं लिहावं नाही लागत. मग सुपर्समध्ये ते नट करून जातो सगळं. तसं या दोघांकडनं मला साधारण 20 वर्षानंतर हे दोघं भेटलेत तर काय करतील. आणि जर गदिमांचा तिथे शेवट आहे पात्राचा त्या, तर तो अत्यंत इमोशनल एक सीन गरजेचा होता असं मला का कोण वाटलं. मला तो सुचत गेला, मी लिहित गेलो. एक टाकी ते लिहिण्याची माझी जरा जुनी सवय आहे, तो मी त्यांना ऐकवलं जाऊन की असं असं वाटतंय. ते ऑलमोस्ट व्हॅनिटीमध्ये त्यांच्या रूममध्ये आरशासमोर बसले होते की आता उतरवायचं आहे का आजचं, म्हणजे यायचं आहे का आता बाहेर भूमिकेतनं. पण मी म्हटलं जरा एक 5 मिनिटं हा सीन आहे, आपण करूया का. तडक दुसऱ्या सेकंदाला ते दोघं जण म्हणाले की आम्ही गेटअप चेंज करतो, कपडे तसे घालतो, येतो, आपण हा सीन करूया. ते गाणं चालू सीन चालू असताना आम्ही तो माहोल बनवण्यासाठी म्हणून प्लेबॅकचं जे गाणं वाजणार आहे सीन नंतर, या सुखानो या, हे गाणं तुम्ही ऐकताना ते शूट जे झालंय, म्हणजे यू वोंट बिलीव्ह. आत्ता जसं आपण इथे बसलोय, इथे लाइटिंग आणि 2 पात्र आहेत आणि मागे सगळं युनिट होतं अंधारात, प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी होतं ते चालू होतं तेव्हा. कारण तो प्रसंग असा आहे की गदिमा म्हणतायत की आता माझं आयुष्य सगळं जगून झालंय. त्यांना दुर्धर आजारानं ग्रासलं होतं आणि बाबूजी त्यांच्याकडे भेटायला गेलेत. त्याची बॅकस्टोरी मला खूप चांगली माहिती होती आणि मी ती इंटरप्रेट केली होती की गदिमा जेव्हा 78 साली आजारी पडले त्यावेळी कुठलाच मराठी निर्माता त्यांच्याकडे गाणं मागण्यासाठी जात नसे. आणि बाबूजींना समजलं होतं की काय करायचं, आपला इतका जवळचा मित्र आहे हा, इतका हारवणारी लेखक आहे, त्यांना त्या आजारातनं जर बाहेर काढायचं असेल ना तर त्यांना गाणं लिहायला सांगितलं पाहिजे. म्हणजे ही इमोशनल कनेक्टची काय स्टेज आहे की एका मित्राला, संगीतकार मित्राला, एका गीतकार मित्राविषयी हे वाटतं की तुला जर बाहेर यायचं असेल ना तर तू काम करायला हवं. म्हणून बाबूजी त्यांच्याकडे गेले, ते गाणं मागतायत. गदिमा म्हणतात मी गाणं लिहिलंय, हे शेवटचं गाणं समजा. तिथं बाबूजींच्या डोळ्यात न आलेलं पाणी सुनीलने जे दाखवलंय ना ते तुम्ही पहा. आणि सागरनी आता त्याचा हा शेवटचा सीन आहे की काय सिनेमा म्हणून, पण मी गदिमा हा शेवटच्या अंथरुणाला खेळलेले असतानाचं वाक्य बोलतायत आणि शेवटचं गाणं लिहून एकदा सुपूर्द करतायत, त्यावेळी त्यांनी बोललेले वाक्य ऐका. मला वाटतं ही नट म्हणून जबाबदारी पेलणं आहे किंवा ही एखाद्या भूमिकेची गरज समजून घेणं, सादर करणं आहे. आणि सेटवर तुम्हाला हे वातावरण उभं करून सिनेमाची मजा गंमत वगैरे सगळं आहेच आहे, ते चालूच असतं सेटवर प्रत्येकाच्या, पण ही इमोशन सेटवर अनुभवणं, मला वाटतं हे युनिटसाठी ह्या लोकांची कमाल आहे त्यांनी उभं केलेल्या. सो ही मला वाटतं सेटवरची सगळ्यात मला स्मरणात राहिलेली मोठी आठवण आहे. खूप मस्त. आणि तयार झालाय चित्रपट, 1 मेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. तुमच्या सगळ्यांशी इतका गप्पा मारल्यानंतर आता खूप उत्सुकता आहे, कारण जेव्हा पहिला टीजर आला होता आणि अनाऊन्समेंट झाली होती आधी आणि टीजर आला होता, मस्त की हा पिक्चर कधी येतोय, मला बघायचा आहे. सो या सगळ्या एक्साइटमेंटनी काय प्रेक्षकांना आवाहन कराल थिएटरपर्यंत यायचं? 1 मेला सुट्टीचा दिवस आहे, ऑब्व्हियसली हक्काची सुट्टी आहे. काय सगळ्या प्रेक्षकांना सांगाल थिएटरपर्यंत यायला? एक खूप सुंदर चित्रपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. स्वरगंधर्व सुधीर फडके. महाराष्ट्राला पडलेलं एक खूप मोठं गोड स्वप्न की ज्यांनी गीत रामायण मराठी लोकांसमोर आणि अर्थात माझ्या मते कित्येक भाषांमध्ये सुद्धा ते नंतर ट्रान्सलेट झालेलं आहे. तर असे गीत रामायणकार आणि एक मोठे संगीतकार की ज्यांनी कितीतरी चित्रपटांमध्ये गाणी दिलेली आहेत, तर त्यांचा जीवन प्रवास बघायला 1 मेपासून जो आमचा चित्रपट येतो आहे तेव्हा तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहामध्ये सहकुटुंब जाऊन हा चित्रपट जरूर 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 पहा. 1 मेला स्वरगंधर्व सुधीर फडके हा आमचा सिनेमा येतोय. हा सिनेमा फक्त बघायला जाऊ नका, तर हा सिनेमा ऐकायला सुद्धा जा.
बाबूजींच्या संगीताचा वारसा महाराष्ट्र जपत आला आहे आणि मला असं वाटतं की तो काळ, त्या व्यक्तिरेखा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबूजींची 28 ओरिजिनल त्यांच्या आवाजातली गाणी नवीन टेक्नॉलॉजीनुसार सराउंड साऊंड सिस्टीममध्ये जर तुम्हाला ऐकायची असतील, बघायची असतील तर 1 मे रोजी स्वरगंधर्व सुधीर फडके हा आमचा लाडका चित्रपट बघायला तुम्ही नक्की जा. सुनील सर, ज्या प्रेमाने आम्ही सगळ्यांनी हा चित्रपट केला आहे, माझी खात्री आहे की या व्यक्तिमत्वावरती संपूर्ण महाराष्ट्राचं आणि सगळ्या मराठी जनांचं तितकंच मनापासून प्रेम आहे. आणि जितक्या मनापासून आम्ही तो चित्रपट केला आहे तितक्याच मनापासून तुम्ही थिएटरमध्ये जाल 1 मेला आणि हा चित्रपट पाहाल याच्याबद्दल मला खात्री वाटते. मला आत्ताच बोलता बोलता आठवलं की फक्त मराठीच नाही तर अमराठी म्हणजे आपले MM क्रीम इतके मोठे संगीत दिग्दर्शक त्यांनासुद्धा त्यांच्या संगीताची इतकी भुरळ पडली होती. त्यांनासुद्धा त्यांची अनेक गाणी पाठ आहेत त्यांच्या चालीसकट. म्हणजे त्यांनी एका ठिकाणी तोच चंद्र मानभात हे गाणंही आत्ता एका इव्हेंट इथे त्यांनी गायलं होतं. म्हणजे इतक्या लोकांपर्यंत त्यांचं संगीत ऑलरेडी पोचलेलं आहे. आता हा चित्रपटही सगळ्यांपर्यंत पोचेल आणि सगळेजण पाहतील याच्याबद्दल मला खूप खात्री आहे. आशा बाळगतो, तुम्ही मला ना उमेद करणार नाही, पण नक्की बघा 1 मेला स्वरगंधर्व सुधीर फडके. येस, थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 1 मे साठी. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.